नमस्कार मित्रांनो, नाव माझं शुभम आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती शूट्स मीडिया येते. आणि आज आपण चालू माथेरानला, पनवेल टू माथेरान बाईकवरती. आणि विषय असा झाला आहे की आपण सकाळी उपाशी पोटी निघलोय, त्यामुळे आता आपल्याला नाश्ता करायला लागेल. तर नाश्ता करायला आपण पनवेलचा फेमस वडापाव जो आहे शेडून टोल नाक्याजवळ, जिथे KGF आला होता, तिथे आपण नाश्ता करणार आहोत. वडापाव खाऊन तिथनं आपण निघूया आणि नंतर आपण माथेरानला पोहोचू. तर मित्रांनो, आपण बाईकने आलोत आणि ट्रेन असते जी नियर स्टेशन बसून आपल्याला माथेरानपर्यंत वरती घेऊन जाते. की ट्रेन आपल्याला भेटणं पॉसिबल नव्हतं, कारण की आपण लेट आलो होतो. ज्या टायमिंगमध्ये थोडाफार चेंज असतो कधी कधी, त्या ट्रेनमध्ये आपल्याला पॉसिबल नाही झालं. बट आपण बाईकने आलो आहे. तर पहिलं स्टेशन आपल्याला लागलं वरती जुम्मापट्टी म्हणून. माझ्या मागं पाहू शकता, इथं एक स्टेशन आहे हे प्रॉपर, आणि छोटी छोटी स्टेशन आहेत. तर हे सगळ्यांना माहिती आहे, जे प्रॉपरचे लोकलचे वगैरे ते. बट हे जरासं ज्यांना ना माहिती नाही, जसे माझे खूप मित्र खूप नागपूरचे वगैरे आहेत, त्यांच्यासाठी आहे माथेरानला. ते येणार होते मला भेटायला, अजून भेटायला आले नाहीत. त्यांना म्हटलं होतं आपण माथेरानला जाऊया फिरायला वगैरे. मागं डोंगर बघा माथेरानचा, तिकडे जाणार आहोत आपण. तर मित्रांनो, आपल्या एंट्रीमध्ये 50 रुपये एंट्री तिकीट आहे आणि पार्किंगला 60 रुपये आहे. जर तुम्ही पूर्ण दिवस जरी थांबलात किंवा 2-3 तास थांबलात तरी पार्किंगसाठी तुम्हाला 60 रुपये द्यावे लागतील बाईकसाठी. मी आता दिलेत आणि एंट्री काढले 50 रुपयाची पर पर्सन. अडल्टसाठी 50 रुपये. तर आपण चाललो आत म्हणजे बघूया. तर मित्रांनो, आपण आलो आहेत माथेरानला प्रॉपर. बट विषय असा झाला आहे की ते घोडे वगैरे जरा जास्त रेटने आहेत, त्यामुळे मी पायी निघालो आहे. एकटाच आलो आहे, त्यामुळे असा विषय की बजेट आपलं जरा थोडंसं कोलमडलं आहे. 2000 रुपये प्रत्येक, की म्हणजे एका माणसाचे घोड्यासाठी त्यांनी मागितलेत. आपला पूर्ण बजेट 2000पर्यंत होता, त्यामुळे आपली गपलं झाली. तर आपण बघूया आता पुढे चाललो आहे. मी स्पॉट वगैरे बघतो. घोडेश बघा, घोडेच चालला आहे. मित्रांनो, आपण आता भेळ घेतली. तर भेळ खात जाऊ आपण. हो काका माकड आहे पुढं, आपल्या हातातली भेळ घेऊन जाईल. आपण घेऊन जाऊ. माकडं काय सोडत नाही मला. माकडाने ओढली माझ्या हातातली भेळ. लास्ट टाइम माझा झाला माकडानेच माझी गेम वाजवली होती संजय गांधीला. आता पण तेच केलं माकडाने. वैताग गेले माकडाने. काय दिसून काय माहिती माझ्यासोबत. त्या दिवशी माझी बॅग घेऊन हेल्मेटवर पाडला, अंगावर धावून आला, आणि आज हातातली भेळ पाडली. अवघड आहे. तर मित्रांनो, थोडं चालत मी जरा एका स्पॉट आलो आहे. माझ्या मागं स्पॉट एकदम भारीचा. तो जर असं मी म्हणजे ट्रेनच्या पाट्या होत्या, ती माझ्यासमोरून ट्रेन गेली, मग त्याच्या मागं मी आलो. एक स्पॉट होता मला. एक नंबर. घोड्यांचे रेट का वाढले ते मला आता कळालं, कारण घोडे ते कामाला आहेत. सिलेंडर घेऊन चालेल घोडे. तरी बोलू, घोडे एवढे महाग का? 2000 रुपये घ्या. नका बजेट चालला माझा.
आता काय आलं मला, घोडे तर हॉटेलवाल्यांचे कामाला लागलेत, त्यांचा पण जॉब आहे, चांगलं काम करायचं घोडे. त्यांनी पण लक्षात ठेवलं आता की माणसाने घेऊन उपयोग नाही असतं, सिलेंडर घेऊन जाऊ आपण, त्याचा रेट जास्त आहे. तर मित्रांनो, आपण तो मायरा स्पॉट जो पहिला मेन्शन केला होता तिकडे चाललो आहे आपण, मायरा स्पॉटला. तर आपण बघूया काय स्पॉटवरती आहे. सध्या दमलो आहे मी. तसं म्हणायला गेलं तर जिरली माझी एक स्पॉट फिरण्यातच, कारण चालत फिरायचे इकडे, घोडा तर काय नाही आपल्याकडे. जसं मी तुम्हाला आता दाखवलं, सिलेंडर घेऊन चालले ते घोडे, 2000 रुपये होते घोड्याचे एका स्पॉटला फिरायला, म्हणजे काय अवघड आहे. तर मित्रांनो, आपण मायरा पॉईंटवरती आलो आहे. पाहू शकता माझ्या मागेल मायरा पॉईंट. आणि जाम असं ऊन पडलं आहे तोंडावरती, फार वाट लागली आपल्या. हे स्पॉट बघतो मी, दरी मोठी मोठी. थोडेसे फोटोवर काढले आपण 70मध्ये, 70चा फ्लेक्स घ्यायला लागतो ना. मायरा पॉईंट आलो आपण इथं. तरी मोठी मोठी हा एकच स्पॉट बघितला आपण सध्या. मित्रांनो, सॉरी फॉर दिस, जाम दमलोय मी, माझ्या तर इच्छा नाही आता पुढं चालायची. रिक्षा काय भेटलं नाही मला, आणि ते घोडले सिलेंडर उचलत होते, त्यामुळे तर मी चाललोय घरी. बस झाला एक स्पॉट बघितला आपण, मायरा स्पॉट. नेक्स्ट टाइम दुसरा स्पॉट बघू. तर आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, असा सपोर्ट राहते. आपण असेच व्हिडिओ बनवत जाऊ.